कृत्तिका या नक्षत्राचं महत्त्व भारतीय संस्कृतीत परंपरेतच आहे असं नाही. जागतिक नक्षत्र कथांमध्ये कृत्तिका नक्षत्राचं अद्वितीय असं महत्त्व सांगितलेलं आहे. सूर्य आणि चंद्राच्या खालोखाल संख्येनं कृत्तिकांच्याच जास्त कथा आपल्याला पाहायला मिळतात. उत्तर व दक्षिण गोलार्धात कृत्तिकांना सारखाच मान दिला जातो. कृत्तिकांचा व सप्तर्षींचा विचार एकदम करायला पाहिजे, कारण कृत्तिका या भारतीय परंपरेप्रमाणे सप्तर्षींच्या भार्या आहेत. यात सप्तर्षींना संहिताकाली ऋक्ष म्हणत. ऋक्ष या शब्दाचा मूळचा अर्थ केवळ तारा किंवा अस्वल असाच ऋग्वेदामध्ये अभिप्रेत आहे, पण हा शब्द पुढे सप्तर्षींनाच लावण्यात येऊ लागला असं शतपथ ब्राह्मणातल्या उल्लेखावरून आपल्याला पाहायला मिळतं. सप्तर्षींच्या या भार्या असल्या तरी त्यांचा पतीबरोबर सहवास झाला नाही. ते उत्तरेस व या पूर्वेस उगवतात व कधीच एकत्र येत नाहीत. अग्नी त्यांचा भोक्ता आहे असं शतपथ ब्राह्मणात म्हटलंय. कृत्तिका या ऋषीपत्न्या असून अग्नी त्यांच्यावर मोहित झाला, पण त्या अप्राप्य होत्या. परंतु त्याच वेळी बृहस्पतीच्या भारेला चंद्रापासून झालेली जी कन्या होती स्वाहा नावाची, ती अग्नीवर मोहित झाली आणि तिनं 6 ऋषीपत्न्यांची रूपे घेऊन त्यांच्याशी संयोग केल्याचं वर्णन आहे व आपलं तेज शेतामध्ये टाकून दिलं. आणि मग त्यापासून स्कंद जन्मला. अरुंधतीचं रूप घेणं मात्र तिला जमलं नाही. प्रवादाच्या भीतीनं ऋषींनी आपल्या पत्न्यांचा त्याग केला. त्या 6 जणी व स्वात्वी त्यांच्या क्रोधातून निघालेली देवता धात्री होऊन त्या बालकाचं रक्षण करू लागल्या. त्या सप्तमातृका किंवा लोकमाता गणल्या जाऊ लागल्या. महाभारतात वनपर्वामध्ये ही कथा आहे. कृत्तिकांच्या आणि कार्तिकेयाच्या संबंधाविषयी मत्स्यपुराणातली आणखीन एक कथा पाहायला मिळते. भगवान शिवशंकरांच्या पार्वती मातेच्या ज्या लीला चालू होत्या त्या भंग करण्याकरता देवांच्या आज्ञेनं अग्नी शुकाचं रूप घेऊन भगवान शिवशंकर पार्वतीच्या जवळ आला म्हणे. आणि भगवंताचं तेज त्याने त्या कृत्तिकात टाकलं. त्यापासून कार्तिकीय जन्माला आला. वायुपुराणात असं म्हटलं की भगवती पार्वतीनं भगवान शिवशंकरांचं तेज अग्नीला गिळायला लावलं. अग्नीनं ते गंगेच्या साह्यानं हिमालयाच्या कंदरात टाकलं आणि त्यापासून कार्तिकेय जन्मले. काही ठिकाणी असंही म्हटलंय की अग्नीनं भगवान शंकराचं तेज पुष्करणीत ओकून टाकलं. त्या पुष्करणीत 6 कृत्तिका नावाच्या अप्सरा स्नान करीत होत्या. त्यांच्या अंगात ते शिरलं व त्यांना गर्भ राहिला. ते गर्भाचे 6 तुकडे त्यांनी जुळवले व त्यापासून कार्तिकेय जन्माला. अनेक कथा आपल्याला तशा पुराणामध्ये अनेक पाहायला मिळतात. सप्तमातृकांची याहून आणखीन वेगळी कथा वनपर्वात आढळते. अग्नीच्या 6 कन्या स्कंदाकडे आल्या व आम्ही पूज्य व श्रेष्ठ लोकमाता व्हावं असं त्या स्कंदाला म्हणू लागल्या. त्यांना स्कंदाने मातृस्थानी मानलं आणि तुम्ही शुभ व अशुभ अशा वेगळ्या व्हा असं त्यांनी सांगितलं. त्यांची नावं काकी, दालिमा, ब्रह्मिता, आर्या, पलाला व वैमित्रा अशी होती.
स्वाहा ही स्कंदमाता असल्यानं तीसुद्धा या मातृकात समाविष्ट होते. या 7 मातांना स्कंदाच्या प्रसादानं शुशू नावाचा पुत्र झाला. या 7 मातांना व त्याला मिळून विराष्टक म्हणतात.